मोफत शिक्षण, मोफत गणवेश, मोफत पुस्तकं आणि दुपारचं जेवण सुद्धा मोफत मिळते। एवढं मिळून सुद्धा जे काही ग्रामीण भागातील शाळा आहेत जिल्हा परिषदच्या, त्या शाळा टिकवण्यासाठी अजूनही संघर्ष करावा लागतोय, कारण तिथली पटसंख्या आता कमी होताना दिसते। याच्यावरती आपण एका मुख्याध्यापकाची मुलाखत सुद्धा घेतलेली आहे। अगदी प्रभावी अशी मुलाखत त्यांनी दिली आहे आणि त्यांनी यामध्ये समस्या आणि त्यातील गुणवत्ता किती चांगली आहे आणि अजूनही शाळा किती चांगल्या आहेत जिल्हा परिषदच्या ह्या त्यांनी सांगितल्या। ती मुलाखत तुम्ही आवर्जून बघा। पण आपण आज बघणार आहोत की नेमकं कोणत्या गावकऱ्यांनी असं काही पाऊल उचलले, तर ही खरंच नावाजण्यासारखी गोष्ट आहे। कारण ज्या एका सरपंचाला अंगठा बहादर आहे, त्याला शिक्षण झालं नाही, अशा एक वयस्कर सरपंच आहेत, त्यांचं नाव आहे बुलढाणा जिल्ह्यातील आहे त्या अनुसया खडके असं त्यांचं नाव आहे। बुलढाणा जिल्ह्यातील भाडगाव मायंबा या गावातील त्यांनी असा निर्णय घेतला की ज्यांची ज्यांची मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांनी ऍडमिशन करतील, शाळेमध्ये दाखल करतील, त्यांच्या पाणी बिल आणि जी काही घरपट्टी आहे त्यामध्ये तुम्हाला सवलत देण्यात येतील। आणि अशा ग्रामपंचायती एक नाहीत, तर बीड मधील नंदुरघाट ग्रामपंचायत आहे, नाशिक मधील शिंदे ग्रामपंचायत, धुळे येथील मालपूर ग्रामपंचायत, या सर्व ग्रामपंचायतील त्यांनी त्यांच्या सगळ्या ग्रामपंचायतींनी ठरवून एक निर्णय घेतला, तो म्हणजे घरपट्टी आणि पाणीपट्टी ही माफ केलेली आहे। कोणी सवलती दिलेल्या आहेत आणि कोणी पूर्ण जोपर्यंत शाळेमध्ये त्यांचा विद्यार्थी शिकतोय तोपर्यंत त्यांना पाणीपट्टी आणि घरपट्टी ही येणार नाही, असा निर्णय त्यांनी घेतला। जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी ग्रामपंचायत सुद्धा इतकं मोठं पाऊल टाकते। आणि दुसरं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर माजी विद्यार्थी राजस्थान मधील एका गावामध्ये तिथल्या माजी विद्यार्थ्यांनी जवळजवळ 15 करोड रुपये दान दिले आहेत त्या शाळेला आणि त्या शाळेचा अगदी कायापालट करून टाकलाय। 40 शाळा डिजिटल खोल्या अशा काढल्या आहेत आणि अगदी प्रशस्त असं गार्डन केलेलं आहे, त्या सुद्धा तिथं उपलब्ध करून दिल्या। त्यासाठी त्यांनी देणगी दिली आहे 15 कोटी रुपयांची। 15 कोटी रुपये माजी विद्यार्थ्यांनी दिलेत। अशा ग्रामीण भागात सुद्धा कित्येक शाळा आहेत। ज्यावेळेला आम्ही ग्रामीण भागातील शाळांना भेट देण्यासाठी गेलो होतो तर त्यावेळेला बऱ्याच अशा शाळा आहेत की तिथं माजी विद्यार्थी हे त्या शाळेसाठी भेट देतात, काहीतरी देणगी देतात किंवा काही जे स्पोर्टचे साहित्य आहे ते स्पोर्टचे साहित्य देण्याचा प्रयत्न करतात। असं संपूर्ण करत असताना सुद्धा तरी सुद्धा जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या ही कमी का असते, याच्या समस्या जर पाहायला गेलं तर आपण मुख्याध्यापकांना बऱ्याच विचारून बघितलं किंवा शिक्षकांना विचारून बघितलं आणि काही त्या पालकांना सुद्धा विचारलं की बाबा काय तुम्हाला अडचणी आहेत नेमक्या किंवा विद्यार्थी काय सांगतात तुम्हाला घरी। असं घेतल्यानंतर एकूण एक असा अंदाज आला की शिक्षणोत्तर म्हणजे शिक्षण सोडून त्यांच्याकडे 158 कामाची यादी सरकारने दिली आहे। पगार जरी त्यांना तितका दिला असला तरी सुद्धा 158 कामं ही शिक्षण सोडून त्यांना करावी लागतात आणि त्यामुळे त्यांच्या गुणवत्तेवर सुद्धा परिणाम होऊ शकतो। गॅरंटी न होणार आहे, कारण तुम्हाला जर शिकवण्याचं सोडून जर तुम्ही 158 कामं जर बाहेरची करत बसला तर तुम्ही विद्यार्थ्यांना वेळ किती देणार आणि कितपत देणार आणि गुणवत्ता कशी वर येईल, मग हे जाणून बुजून केलं जातंय का, असा सुद्धा प्रश्न काही जणांनी उपस्थित केला की बाबा खरं जिल्हा परिषद शाळा ह्या संपवायचा काही षडयंत्र आहे का, असं सुद्धा शिक्षकांनी आणि काही पालकांनी सुद्धा असा प्रश्न उपस्थित केला आहे। कारण इतकी कामं देण्याचं कारण काय, तर मित्रांनो दुसरं कारण हे आहे की स्वच्छतागृहांची स्वच्छता ही त्या विद्यार्थ्यांना करावी लागते किंवा तिथल्या शिक्षकांना करावी लागते। आता ते शिक्षकांनी तरी आणि त्या विद्यार्थ्यांनी तरी ती स्वच्छतागृह का साफ करावी, शिपाई नसल्यामुळं खरं तर पटसंख्या कमी होण्याचं हे सुद्धा एक कारण आहे। कारण संपूर्ण सगळ्या पालकांना वाटतं की आपला मुलगा तिथे गेल्यानंतर शाळेत शिक्षण घेतलं पाहिजे। स्वच्छतागृह साफ करणं यासाठी कोणी मुलं शाळेला पाठवत नाही आणि ती जर तुम्ही स्वच्छतागृह साफ करायला होत असाल तर ही खरंच अत्यंत अगदी दुर्दैवी अशी गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रात जिल्हा परिषदमध्ये जी काही घडणारी घटना आहे। कारण एकतर शिपाई नसल्यामुळे स्वच्छतागृह मुलांना साफ करायला लागते आणि त्याबद्दल आम्ही शिक्षकांना विचारलं तर शिक्षकांनी हे सुद्धा सांगितलं की यांना कंपाऊंड जरी असलं, कंपाऊंड काही शाळांना आहे काही शाळांना कंपाऊंड नाही आणि 5 नंतर त्याला लॉक वगैरे नसतं आणि शिपाई नसतो, त्यामुळे 5 नंतर तिथं बरीच मुलं धुडगूस घालण्यासाठी येतात। रंगवलेल्या भिंती असतात, त्या रंगवलेल्या भिंतींना काहीतरी विद्रूप रूप द्यायचं, काही समाजकंटक ज्या काही विघातक विचारसरणीचे लोक असतात, समाजकंटक लोक असतात, ती हुल्लडबाजीत असो किंवा मजेशीरपणे असो की ते चित्र रंगवण्याचं वेगवेगळ्या प्रकारे त्याला अश्लील रूप देण्याचा प्रयत्न करतात किंवा ते स्वच्छतागृहाचं दुर्गंधी तिथं ती जी माणसं नंतर येत आहेत ती करतात। कारण सकाळी 11 ते 5 शाळा सुटल्यानंतर सकाळी 11 वाजेपर्यंत पूर्ण रात्रभर शाळा ही अगदी ओपन असते। मग तिथं काय राजकीय अड्डे बनले आहेत, काही जणांनी तर इतकं सांगितलं की तिथं पत्ते सुद्धा खेळले जातात त्या कट्ट्यावरती, काही जणांनी बरीच वेगवेगळी कारणं सांगितली, मी कॅमेऱ्यापुढे सुद्धा सांगू शकत नाही। अशा काही घटना तिथं 5 नंतर त्या शाळेच्या आवारात घडताना पाहिल्या आणि याला काही राजकीय वरदहस्त सुद्धा असतात असं सुद्धा इथं पाहायला मिळाले। तर इतकी गंभीर गोष्ट आहे। आणि राहिलं कारण दुसरं की जिल्हा परिषदचा टक्केवारीच घसरायचे, कारण राजकीय पुढाऱ्यांचे जे काही चेले चपाटे असतील किंवा राजकीय पुढारीच यांच्याच खाजगी शाळा जास्त झाले आहेत आणि त्या शाळा जर टिकवायच्या असतील तर खाजगी ज्या काही जिल्हा परिषद शाळा आहेत त्यांची टक्केवारी, त्यांची पटसंख्या हे घसरवण्याचं षडयंत्र खरंच आहे का। जर जिल्हा परिषद शाळेला सरकार मोफत वह्या पुस्तकं, मोफत गणवेश, मोफत अल्पाहार
अशा संपूर्ण सुविधा जर मोफत येत असेल आणि त्यानंतर ग्रामपंचायत सुद्धा असा प्रयत्न करत असते की इथं घरपट्टी पाणीपट्टी तुम्ही भरू नका, पण जिल्हा परिषद शाळेमध्ये या. आणि जर माझी विद्यार्थी सुद्धा जर तिथं प्रयत्न करत असतील की 15-15 करोड रुपये देणगी देतात तिथं आणि बरीच लोक तिथे देणगी देतात, तरी सुद्धा तिथली पटसंख्या कमी व्हायची मला तरी वाटते हीच कारण असतील. आता गुणवत्तेची कारण जर पाहायला गेलं तर खाजगी शाळेमध्ये सुद्धा अशा काही सगळ्या शाळा टॉपच्या नाहीत आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा अशा काही सगळ्या शाळा टॉपमध्ये नाहीत. त्यामुळं गुणवत्तेचा थोडाफार फरक खाजगीमध्ये सुद्धा असतो, तसाच जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा असेल. आम्ही ज्या वेळेला खेडेगावात ग्रामीण भागात फिरलो त्यावेळेला अशा सुद्धा शाळा आम्ही पाहिल्या की 2 पटसंख्या असलेली शाळा काही काही शिक्षकांनी 50, 55, 60 इथं पटसंख्या त्यांनी लिहिली. तर त्या शिक्षकांची मुलाखत सुद्धा आम्ही आपल्या चॅनलवरती घेणारच आहोत की ती पटसंख्या कशी वाढवली त्यांनी, त्यासाठी काय कारणं आहेत आणि त्यांनी काय नेमके प्रयत्न केले ते सुद्धा तुम्हाला इथे येणाऱ्या काळात तुम्हाला ते पॉडकास्ट बघायला मिळतील. पण मित्रांनो, खरंच महत्वाच्या गोष्टी ह्याच आहेत. ग्रामपंचायतीने एक पाऊल जर पुढे आले असेल आणि माझी विद्यार्थी जर एक पाऊल पुढे असेल तर सरकारनं शिक्षकांवरती जी काही शिक्षण सोडून 158 कामाचा बोजा जो लादलेला आहे तो कमी करावा. कारण बेरोजगारी ही आपल्या महाराष्ट्रात कमी नाही. बेरोजगारी इतकी असताना दुसऱ्या बेरोजगार लोकांना संधी देऊन ती कामं त्यांना द्यावी. आणि राहिला प्रश्न शिपायांचा, तर शिपाई हा दिलाच पाहिजे. कारण शाळेत मुलं, जिल्हा परिषद शाळेत मुलं ही सफाई करण्यासाठी नाही तर शिक्षणासाठी त्या पालकांनी घातले असतात आणि शिक्षक सुद्धा तिथं शिकवण्यासाठी येत असतात. तर तिथली स्वच्छता ही नेमकी कोणी करायची, तिथली स्वच्छतागृह ही साफ कोणी करायची, तर त्यासाठी शिपाई नोंदणं आणि शिपाई भरती करणं ही सुद्धा काळाची गरज आहे. आणि यावरती शासन कधी लक्ष देणार आहे हे आता येणारा काळ सांगेल. कारण ग्रामपंचायत आणि माझे विद्यार्थी जर एक पाऊल पुढे असेल तर सरकारनं सुद्धा या गोष्टी लक्षात घेऊन 1-2 पावलं पुढे येऊन जिल्हा परिषद शाळा अजून उभारी घेईल. ह्या जर सुविधा त्यांना अजून मिळाल्या तर जिल्हा परिषद शाळेमध्ये पालक स्वतःहून मुलं घालतील. हा फरक मात्र नक्कीच जाणवायला लागेल.